आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दीव दमण येथील घरफोडी प्रकरणातील 3 आरोपी नाशिकमध्ये जेरबंद। दीव दमण येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 फरार आरोपींना नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने शिताफीने अटक केली आहे। दमण येथील नानी दमण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305A व 331 4 अन्वये 7 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध सुरू होता। दरम्यान नाशिक रोड येथील हॉटेल सहारा लॉज परिसरात 3 संशयित इसमाची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली। त्यानुसार पथकाने तात्काळ सापळा रचत तिघांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी दीव दमण येथील घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली। अब्दुल कादिर, वकील इर्शाद हसमत आणि वाहिद बशीर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून ते उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत। पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना दमण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून फरार आरोपींवर नाशिक पोलिसांचा सततचा दबाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।